हा आहे सोन्या बैल. अगदी नावाप्रमाणे त्याची किंमतही आहे बरं का. हाच सोन्या सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. हा सोन्या भारतातील सर्वात उंच आणि देखणा खिलार जातीचा बैल असल्याचं देखील बोललं जातंय. त्याची उंची, किंमत आणि ठेप कशी ठेवली जाते याबाबत बैलाचे मालक विद्यानंद आवटी यांनी सविस्तर माहिती दिली. सोन्या सध्या सांगलीच्या जत तालुक्यातील उमरण या गावी वास्तव्यास आहे. नमस्कार, माझं नाव विद्यानंद आवटी, राहणार उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली. हा आपला सोन्या बैल. हा सोन्या बैल सध्या कोसा खिलार क्षेत्रामध्ये सगळ्यात उंच, सगळ्यात जातीवंत, सगळ्यात देखणा बैल जात्या कोसा खिलार क्षेत्रामध्ये. आणि इथं आपण सध्या जे सोलापूरच्या कृषी परिषदेमध्ये आलो आहे, ह्या कृषी परिषद कमिटीचं पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटतो. सध्या आम्हाला रोजचं आमचं सोयीसोबत सोन्याचं पण सोय एकदम सोयीस्कर चालू आहे इथं. आणि हा बैल सध्या आपल्या उमराणी गावामध्ये नैसर्गिकरित्यासाठी चालू आहे. बाहेरच्या गाय आलं तरी आम्ही नैसर्गिकरित्या करून देतो. आणि ह्या बैलाचं रोजचं दिनचर्या म्हणलं तर रोजचं त्याला शेंगपेंड असते, 6 प्रकारचं धान्य मिळून दळून त्याचं भाडं 2 टाईम भाडं असते, दूध आहे, कडीचं तेल आहे आणि अंडी रोजचे 1 7-8 अंडी असते त्याला. आणि रोजचं एकदा गरम पाणी आंघोळ असते त्याचं. ब्रीडिंगचं काय आहे? ब्रीडिंग म्हणजे आपण नैसर्गिकरित्या करून घेतो. ते 2000 रुपये चार्ज येते. दररोज किती वेळा ब्रीडिंग? दररोज असं 2-3 तास गॅपतून 4 ते 5 वेळा ब्रीडिंग करतो दररोज. हो. त्याचं मंथली एक 50,000 रुपये खर्च आहे, पण तो मंथली कमीत कमी 2.5 ते 3.5 लाखपर्यंत इन्कम होऊ शकते त्याचं, ॲव्हरेज काढलं तर. थँक्यू.